तर ताई, यासोबतच आपण जे व्हिडिओज आता केलेले आहेत त्यावर अनेक लोकांच्या कमेंट येतात की हे सगळे व्हिडिओज अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात आहेत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, तुम्हालाही माहिती आहे, नांदेडच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की गेले 27 वर्ष नांदेडमध्ये एकाच नेत्याचं नाव आहे. नांदेड कोणाच्या नावाने ओळखलं जातं? अशोकराव चव्हाणांच्या नावाने ओळखलं जातं. ते मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. आणि एकदा म्हणजे 2 वर्षासाठी माणूस मुख्यमंत्री झाला ना, त्यांची गावं जाऊन बघायची. इतकी छान व्यवस्थित प्लॅन्ड असतात. माझ्याच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री होऊन इतकं प्राऊडची गोष्ट असून सुद्धा ते नाही झालं. याशिवाय त्यांच्या प्रभावामुळे हे सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी नांदेडच्या सरकारच्या खूप मोठ्या मोक्यावरच्या जमिनी ह्या बिल्डरांना लीजवर ज्या आहेत त्या गेलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला त्रास झाला. म्हणजे नांदेडकर सुद्धा त्रासामध्ये आहेत, सामान्य जनता त्रासामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की या त्रासाचं कारण काय आहे. तर जे इथले महत्त्वाचे मोठे नेते आहे त्यांनी हातामध्ये सत्ता असताना, त्यांना सगळ्या गोष्टींचा पगार भेटत असताना जे काम करणं अपेक्षित आहे, बेसिक मिनिमम, ते सुद्धा तितक्या त्या पद्धतीने केलेलं दिसत नाही. त्याच्यात खूप चुका राहिलेल्या आहे. आणि आपली जबाबदारी आहे, मी टॅक्स भरते, तर माझ्या टॅक्सनी जे लोक पगार खातात त्यांना जाब विचारणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारते, कारण की नांदेड त्यांच्या नावाने ओळख. अर्थात मी फक्त त्यांना एकट्याच नाही, तर मी इथले आमदार खासदार असंही म्हणते. पण अर्थात बडा नेता एकच आहे ज्यांच्याशिवाय काहीच हलत नाही या नांदेडमधलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनाच प्रश्न पहिले विचारायला पाहिजे. नक्कीच.